नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या सर्व महिला लाभार्थ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे। आता सर्वच महिलांच्या खात्यात शासनाकडून 10 ऑक्टोबर पर्यंत 7,500 रुपये जमा होणार आहेत। तसेच दिवाळीच्या मुहूर्तावरती दिवाळी आधीच बहिणींना शासनाकडून 2 महिन्यांचे पैसे देखील ॲडव्हान्स मध्ये दिले जाणार आहेत। तसेच ज्या महिलांना अजूनही पैसे आले नाहीत तर त्यांच्यासाठी देखील एक आनंदाची बातमी आहे। तसेच ज्या महिलांना पैसे आले आहेत त्यांच्यासाठी देखील एक मोठी आनंदाची बातमी आहे। आणि ज्या महिलांचे अजूनही अर्ज पेंडिंग आहेत किंवा ज्यांचे अर्ज हे रिजेक्ट झाले आहेत त्यांना देखील आनंदाची बातमी आहे। आता त्यांना देखील पैसे मिळणार आहेत। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर 25 सप्टेंबर पासून तिसऱ्या हप्त्या अंतर्गत पैसे जमा केले जात आहेत। अजूनही महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसेच मिळाले नाहीत अशा सर्व बहिणींना जोपर्यंत पैसे येत नाहीत तोपर्यंत तिसऱ्या टप्प्या अंतर्गत बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे हे येत राहतील अशा पद्धतीने शासनाकडून सांगण्यात आले आहे। तसेच दिवाळी अगोदर सर्वच बहिणींच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत 7,500 रुपये जमा होतील आणि ते सुद्धा 10 ऑक्टोबर पर्यंत। दिवाळी बोनस म्हणून बहिणींना शासनाकडून 2 महिन्यांचे पैसे देखील ॲडव्हान्स दिले जाणार आहेत। म्हणजेच जुलैमध्ये अर्ज केलेल्या महिला, ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या महिला आणि सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिला ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत पण त्यांना अगोदर बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नसल्यामुळे किंवा काही महिलांचे जॉईंट खाते हे असल्यामुळे मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला जॉईंट खाते हे या ठिकाणी आता चालत नाही। ज्या महिलांचे या ठिकाणी जॉईंट खाते असेल तर अशा महिलांना देखील पैसे जमा होण्यासाठी अडचणी येत आहेत। त्यामुळे अशा बहिणींनी त्यांचे सेपरेट एक व्यक्तिगत खाते खोलावे लागणार आहे आणि त्या खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे। तुमच्या त्या खात्यामध्येच आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार आहेत। तर महिलांचे जॉईंट खाते असल्यामुळे देखील या ठिकाणी पैसे ज्या महिलांना आले नाहीत किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे ज्या महिलांना अगोदर 2 टप्प्यात पैसे हे मिळाले नाहीत आणि आता ज्यांनी त्यांच्या खात्याची दुरुस्ती करून घेतली आहे, म्हणजे ज्यांचे बँक खाते अगोदर आधार कार्ड सोबत लिंक नव्हते त्यांनी ते लिंक करून घेतले। तसेच ज्या महिलांचे जॉईंट अकाउंट होते त्यांनी ते आता सेपरेट करून घेतले आणि व्यक्तिगत त्यांचे स्वतःचे खाते उघडून घेतले आहे आणि त्या खात्याला आधार कार्ड लिंक करून घेतले आहे। तर अशा सर्व महिलांना तिसऱ्या टप्प्या अंतर्गत पैसे हे जमा होत आहेत। जोपर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावरती अगोदरचे हप्ते येत नाहीत तोपर्यंत पैसे जमा होणे सुरू असणार आहेत। जेव्हा पण महिला आपल्या बँक खात्याची दुरुस्ती करतील तेव्हा त्यांच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा केले जाणार आहेत। तसेच ज्या महिलांना अजूनही पैसे आले नसतील तर त्यांनीही काही काळजी करू नये, त्यांना देखील पैसे येणार आहेत। कारण की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा अगोदरच्या 2 हप्त्यांपेक्षा खूपच मोठा आहे। म्हणजेच 25 सप्टेंबर पासून महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणे हे सुरू आहे आणि आजही राहिलेल्या महिलांच्या बँक खात्यावरती पैसे हे येत आहेत। यामुळे तिसऱ्या टप्प्यामध्ये जवळजवळ सर्वच महिलांना लाभ हा मिळणार आहे। त्यामुळे ज्या महिलांना अजूनही पैसे आले नसतील त्यांनी देखील काहीही काळजी करू नये। फक्त त्यांनी आपले आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक ठेवायचे आहे, म्हणजेच तुमचा डीबीटी ऑप्शन हा ॲक्टिव्ह ठेवायचा आहे। बस तुमच्या बँक खात्यावरती 100% पैसे हे येणार आहेत। तसे मित्रांनो, ज्या महिलांच्या काही त्रुट्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी देखील अंगणवाडी सेविकांमार्फत 7 दिवसांची मोहीम ही राबवली जात आहे। एकंदरीत एकही महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नये असे शासनाकडून सांगण्यात आले आहे आणि त्यामुळे राहिलेल्या महिलांना देखील लाभ येत्या 2 ते 3 दिवसामध्ये मिळावा यासाठी शासनाकडून युद्ध पातळीवरती काम हे सुरू आहे। आणि रोजच्या रोज जेवढ्या पण महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह आहेत, ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक होत आहे अशा महिलांच्या बँक खात्यावरती प्रत्येक दिवसाला या ठिकाणी पैसे हे जमा केले जात आहेत आणि राहिलेल्या महिलांना हे पैसे देण्यासाठी शासनाकडून युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत। तसेच मित्रांनो, एक आनंदाची गोष्ट म्हणजे आता महिलांना दिवाळी बोनस म्हणून 2 महिन्यांचे पैसे देखील ॲडव्हान्समध्ये दिले जाणार आहेत। अशा प्रकारची घोषणा करण्यात आली आहे आणि हे पैसे 10 ऑक्टोबरच्या दिवशीच महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्याबाबतचे सुद्धा सांगण्यात आले आहे। त्यामुळे आता महिलांना ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील एकत्र 10 ऑक्टोबरच्या दिवशी मिळणार आहेत। तसेच ज्या महिलांना अगोदर पैसे मिळाले नाहीत त्यांना देखील हे पैसे मिळणार आहेत। आणि मित्रांनो, अजूनपर्यंत ज्या महिलांचे अर्ज हे पेंडिंग असतील तर त्यांचे अर्ज देखील लवकरच मंजूर केले जाणार आहेत। अर्ज तपासणीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे ज्यांचे अर्ज अजूनही पेंडिंग आहेत त्यांचे अर्ज 10 ऑक्टोबरच्या आत मंजूर केले जातील। त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असल्यास त्यांना देखील 10 ऑक्टोबरला मागचे आणि पुढचे सर्व हप्ते हे मिळणार आहेत। तसेच मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत त्यांना देखील आता लवकरच एकतर एडिटचा ऑप्शन हा मिळणार आहे किंवा मग त्यांना नव्याने अर्ज हा करता येणार आहे।
हा नवीन अर्ज तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांमार्फत करावा लागणार आहे। तर मित्रांनो, आता सर्वच महिलांना 7,500 रुपये मिळणार आहेत। तर ते कसे? तर ही योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली आहे। म्हणजेच जुलै महिन्यापासून महिलांना 1,500 रुपये महिन्याप्रमाणे लाभ हा मिळत आहे। आणि आता शासनाकडून घोषणा करण्यात आली आहे की महिलांना नोव्हेंबर महिन्याचा लाभ सुद्धा ऑक्टोबर महिन्यातच दिला जाईल। त्यामुळे आता या योजनेत अर्ज करणाऱ्या सर्व महिलांना एकूण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 5 महिन्यांचे 1,500 रुपये महिन्याप्रमाणे पैसे हे मिळणार आहेत। म्हणजेच एकूण 7,500 रुपये सर्व लाभार्थी महिलांना मिळणार आहेत। अगोदरचे हप्ते महिलांना आलेले आहेत, ज्यांना आले नसतील त्यांना पैसे येत आहेत। आणि आता 10 ऑक्टोबरला देखील 2 महिन्यांचे 3,000 रुपये महिलांना मिळणार आहेत। असे एकूण आतापर्यंत सर्व महिलांना 7,500 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार आहेत।